त्या यांना 2 मिनिटं थांबायला ना, 2 मिनिटं थांबा. रामकृष्ण हरी. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सार भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितम नमामि. आपणास सांगायला आनंद होतो की गेले 7 वर्ष अविरतपणे हा पानपोई सेवा उपक्रम आपल्या संस्थेच्या माध्यमातून होत असतो आणि या संस्थेच्या माध्यमातून अनेक असे उपक्रम वर्षभरात राबवत असतो. त्यामध्ये 24 वर्ष अविरतपणे चालणारा बालसंस्कार शिबिर असेल, दरवर्षी होणारं पावसाळ्यामध्ये वृक्षारोपण असेल, त्यानंतर तरुणांसाठी अभ्यासक्रम असेल, अभ्यासवर्ग असतील, त्यानंतर भाविकांसाठी तीर्थयात्रा टन असेल, आदी करून खूप असे उपक्रम, हिंदू वर्षाचं स्वागत म्हणून गुढीपाडव्याची महारॅली असेल, असे खूप असे अनेक उपक्रम आम्ही या संस्थेच्या माध्यमातून घेत असतो. खरं तर या उपक्रमाबाबत बोलायचं म्हटलं तर महादेवाला प्रसन्न करण्यासाठी एक विधी सांगितला जातो. 1 पसा पाणी 1 बिल्वदळ, आणि त्या पूजनाने हे अतिशय सोपं असणारं पूजन महादेवाला प्रिय आहे. त्याला पाणी वाहिलं, 1 बिल्वदळ वाहिलं का महादेव प्रसन्न होतो. पण आम्हा सर्व भाविकांची आणि वारकऱ्यांची अशी एक मानसिकता आहे की महादेव भगवंत आणि भगवान परमात्मा हा चराचरामध्ये प्रत्येक पिंडामध्ये बसलेला आहे. तर या महाशिवरात्रीच्या निमित्तानं महादेवाच्या पर्व काळामध्ये पूजा करत असताना प्रत्येक भाविकामध्ये आम्ही महादेवाला पाहतो. म्हणून महादेवाची पूजा करण्याकरता या उन्हातानात फिरणाऱ्या भाविकांना 1 घोट पाणी पाजावं की महादेवाची पूजा होईल, ही आमची मानसिकता आहे. या मानसिकतेने गेले 7 वर्ष अविरतपणे सर्व आमच्या समवेत आम्ही हा उपक्रम मोफत पाणी वाटप सेवा ही आम्ही करत असतो. आणि या सेवेची दखल आपल्या चॅनलने घेतली. मनोजजी, आपलं खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. असा स्नेह आणि लोभ असू द्या आणि येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या उपक्रमाची सुद्धा दखल आपण घ्यावी की जे कार्य समाजापर्यंत पोहोचून असे हजारो तरुण या समाजसेवेमध्ये येतील, ही एक मानसिकता ठेवून आपल्याला परत धन्यवाद देतो. हर हर महादेव. हर हर महादेव. बस